तालुक्यातील मोगराळे परिसरात बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मान तालुका वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल। मान तालुक्यातील मोगराळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा अखेर खरी ठरली असून ब्लू पाईन एनर्जी कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झालाय। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या काही दिवसांपासून मोगराळे परिसरात बिबट्या दिसत असल्याच्या चर्चा सुरू होत्या। अनेक नागरिकांनी त्याला पाहिल्याचा दावा केला होता, मात्र ठोस पुरावे उपलब्ध नसल्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात होतं। आता कंपनीच्या सीसीटीव्हीत बिबट्या स्पष्टपणे दिसून आल्यानं या चर्चांना पुष्टी मिळाली आहे। संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांवर व्हायरल झालाय। या घटनेची माहिती मिळताच दहिवडीचे वन परिक्षेत्र अधिकारी अमित मुळीक व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। पाहणी दरम्यान त्या भागात बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालंय। वन विभागाच्या माहितीनुसार फलटण व मान तालुक्याच्या सीमेवर या बिबट्याचा वावर काही दिवसांपासून सुरू आहे। फलटण तालुक्यात ऊस तोडणी झाल्यानंतर लपण्यासाठी जागा कमी झाल्यानं हा बिबट्या मोगराळे परिसराकडे वळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। दरम्यान अमित मुळीक वन परिक्षेत्र अधिकारी दहिवडी यांनी आपला आवाज न्यूज सोबत साधलेल्या संवादात ते काय म्हणाले पाहूया। नमस्कार, मी अमित मुळीक वन परिक्षेत्र अधिकारी दहिवडी। दिनांक 28 मार्च 2026 ला मोगराळे गावातील ब्लू पाईन एनर्जी येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्याचा वावर आहे असा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। त्या अनुषंगाने मी व इतर वन विभागातील कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन सीसीटीव्हीची फुटेजची तपासणी केली असता सदर बिबट्याचा वावर आढळून आला। तसेच तेथील जागेची पाहणी केली असता आम्हाला तिथे त्यांचे बिबट्याचे पगमार्के आढळून आले। सदर कंपनी ही फलटण आणि दहिवडीच्या बाउंड्री एरियामध्ये आहे। तर जेव्हा फलटणमधील ऊस तोडणी होते तेव्हा बिबट्याचा सदर 2-3 महिन्याच्या कालावधीसाठी हा मोगरा येथील परिसरात येत असतो। आणि मोगराई गाव हे सदर ठिकाणापासून 2-3 किलोमीटर अंतरावरती आहे। आम्ही ब्लू पाईन एनर्जीच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना या बिबट्याच्या बिहेवियरबद्दल सर्व माहिती दिलेली आहे। तरी मी वन विभागामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करतो की एकट्याने कुणी रात्री बिबट्याचा वावर हा संध्याकाळी व पहाटे असतो, तर त्यामुळं शेतीचे कामे करताना नागरिकांनी एकट्याने कुणीही जाऊ नये। जाताना 3-4 जणांचा ग्रुप करून जावा। हातात घुंगरू असलेली काठी बरोबर ठेवावी किंवा आपल्याकडील मोबाईलमधील जी गाणी आहेत तर ती गाणी लावून तुम्ही 3-4 एकत्रित ग्रुपपणे जर शेतातील कामे असतील तर एकत्रितपणे ते ग्रुपने जावे। रात्री आता संध्याकाळी उन्हाळा चालू असल्यामुळे लोक बाहेर झोपतात घराच्या, तर ते न करता एका गच्चीवरती किंवा घरातल्या आतच झोपावे। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।